नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण नकाशा आपल्याला नवीन ठिकाणी पोहोचण्यासाठी कसा मदत करतो हे समजून घेतले. आज आपण नकाशा म्हणजे नेमके काय, नकाशाचे कोणते प्रकार आणि प्रत्येक नकाशामध्ये कोणते महत्त्वाचे घटक असतात याचा अभ्यास करूया. नकाशा म्हणजे काय? आपण मागील भागात एका छोट्या शहराचा नकाशा पाहिला. त्यावरून आपल्याला समजले की नकाशा म्हणजे कोणत्याही क्षेत्राचे प्रतिकात्मक सादरीकरण किंवा चित्र. हे क्षेत्र लहानही असू शकते, जसे एखादे गाव किंवा शहर, तसेच मोठेही असू शकते, जसे एखादे राज्य, संपूर्ण भारत किंवा संपूर्ण जग. नकाशा पाहताना असे वाटते की आपण त्या ठिकाणाकडे वरून म्हणजेच आकाशातून खाली पाहत आहोत. यामुळे त्या भागातील रस्ते, नद्या, पर्वत, शहरे किंवा इतर ठिकाणांची मांडणी सहज समजते. नकाशा संग्रह म्हणजे काय? इंग्रजीत आपण याला ॲटलास असे म्हणतो. नकाशा संग्रह हा नकाशांच्या पुस्तकांचा संग्रह असतो. एका ॲटलासमध्ये देश, राज्य, जग, पर्वत, नद्या, हवामान, लोकसंख्या अशा अनेक प्रकारचे नकाशे असतात. शाळेत किंवा ग्रंथालयात तुम्ही ॲटलास पाहिला असेल. नकाशांचे प्रकार. नकाशांचे मुख्य 3 प्रकार आहेत. वेगवेगळ्या उद्देशासाठी वेगवेगळे नकाशे तयार केले जातात. पुस्तकात आपल्याला नकाशाचे मुख्य 3 प्रकार दिले आहेत. आता हे एक एक करून आपण समजूया. पहिला आहे प्राकृतिक नकाशे. त्यांना आपण इंग्रजीत फिजिकल मॅप्स असे म्हणतो. प्राकृतिक नकाशामध्ये पृथ्वीवरील नैसर्गिक घटक दाखवले जातात. उदाहरणार्थ पर्वत, नद्या, महासागर, पठारे, मैदाने अशा नैसर्गिक गोष्टी या नकाशात दाखवल्या जातात. जर आपल्याला एखाद्या देशातील पर्वतरांगा किंवा नद्या पाहायच्या असतील तर आपण प्राकृतिक नकाशाचा उपयोग करत असतो. दुसरा प्रकार आहे राजकीय नकाशे. त्यांना आपण पॉलिटिकल मॅप्स असे म्हणतो. राजकीय नकाशामध्ये देश, राज्य, जिल्हे, सीमा, राजधानी आणि प्रमुख शहरे दाखवली जातात. उदाहरणार्थ भारतातील सर्व राज्ये आणि त्यांची राजधानी दाखवणारा नकाशा हा राजकीय नकाशा आहे. जर आपल्याला गुजरात, महाराष्ट्र किंवा राजस्थानची सीमा पाहायची असेल तरी देखील आपण राजकीय नकाशा पाहत असतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे विषयाधारित नकाशे. त्यांना थीमॅटिक मॅप्स असे म्हणतो. काही नकाशे एखाद्या विशिष्ट विषयाशी माहिती देण्यासाठी तयार केले जातात. उदाहरणार्थ पाऊस किती पडतो, लोकसंख्या किती आहे, हवामान कसे काय आहे, कोणत्या भागात कोणते पीक घेतले जाते, अशा एका विशिष्ट विषयाची माहिती दाखवणाऱ्या नकाशांना विषयाधारित नकाशे असे म्हणतात. नकाशाचे मुख्य घटक 3 आहेत. 1 अंतर, 2 दिशा आणि सांकेतिक चिन्हे. हे 3 मुख्य घटक आहेत. आता या 3ही मुख्य घटकांचं वाचन करणं शक्य होतं. कोणत्याही नकाशामध्ये हे 3 मुख्य घटक महत्त्वाचे असतात. ते एक एक करून आपण पाहूया. या 3ही घटकांच्या मदतीने आपण कोणताही नकाशा सहज समजू शकतो. पुढील भागामध्ये आपण अंतर म्हणजे काय, प्रमाण म्हणजे काय आणि दिशा म्हणजे कशा ओळखाव्या हे सविस्तर शिकणार आहोत. शेवटी आज आपण काय शिकलो तर नकाशा म्हणजे काय, ॲटलास म्हणजे काय, नकाशाचे 3 प्रकार कोणते आहेत, प्राकृतिक नकाशा, राजकीय नकाशा आणि विषयाधारित नकाशा. तसेच नकाशाचे 3 मुख्य घटक कोणते आहेत, अंतर, दिशा आणि सांकेतिक चिन्हे. हे 3 मुख्य घटक आहेत. अशा पद्धतीने आजच्या दुसऱ्या भागात आपण नकाशाचे मुख्य घटक आणि त्यांचे प्रकार देखील पाहिलेत.